की फेल होना कोई बडी बात नाहीये. छोटं मोठं काहीतरी करता आलं, स्वतःचं पोट भरता आलं, शेजारच्या 4 माणसाला आनंदी ठेवता आलं आणि 2-4 चांगली नाती जोडता आली, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात सक्सेसफुल आहात. याच्या पलीकडं काय लागत नाही. हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? मी सोनाली, सायकोलॉजिस्ट आणि काउन्सलर. इंस्टाग्रामच्या काही स्टोरी, तुमचे प्रश्न आमची उत्तरं, याच्यावरती आणखी एक स्टोरी ऍड केली गेली. ती म्हणजे करिअर, तुमचे मार्क्स, तुमचे रिझल्ट याच्याबद्दल. आणि ॲज युजल सगळ्यांचे खूप सारे प्रश्न, खूप भारी प्रश्न. आणि आज आम्ही कुणाला निराश नाही करणार आहे, कारण लास्ट टाइमच्या ह्याच्यामध्ये आपण 4च प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दिली होती. पण वी आर ट्राईंग टुडे की आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. सो जस्ट लेट्स गेट रेडी की काय नक्की करिअर बद्दल लोकांचे कन्फ्युजन असतात, इव्हन तुमचे काय कन्फ्युजन आहेत, याच्यातून 100% आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. सो साक्षी मॅडम, शी इज अ मॅनेजर ऑफ माइंड मिरॅकल. शी विल आस्क मी द ऑल क्वेश्चन्स आणि आफ्टर दैट मी त्याचा आंसर करण्याचा ट्राय करेल. फर्स्ट क्वेश्चन इज साइकोलॉजी में करियर करना है, फर्स्ट स्टेज क्या क्या है? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आय थिंक हे प्रश्न खूप जणांचे आलेत की सायकोलॉजीमध्ये करिअर करायचं असेल तर काय करायला पाहिजे. तर सायकोलॉजीमध्ये करिअर करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आर्ट्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, जे की खूप मोठा ट्रॉमा आहे. म्हणजे खूप साऱ्या लोकांना वाटतं की आर्ट्स आर्ट्स आर्ट्स. सो पहिली गोष्ट अशी आहे की 10वी नंतर जर तुम्हाला सायकोलॉजीसाठी प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्हाला आर्ट्सला ऍडमिशन घ्यायचंय. 11वी-12वी आर्ट्सने करायचे, त्याच्यामध्ये सायकोलॉजी ठेवायचंय. फर्स्ट सेकंड थर्ड इयर BA आर्ट्स मधून करायचं, ज्याच्यामध्ये सायकोलॉजी ठेवायचंय. त्यानंतर MA इन सायकोलॉजी करायचंय, ज्याच्यामध्ये क्लिनिकल, क्रिमिनल, फॉरेन्सिक, इंडस्ट्रियल अशा खूप साऱ्या सायकोलॉजीच्या ब्रांचेस असतात. अकॉर्डिंग टू यू तुम्हाला कुठलं आवडतं त्या अकॉर्डिंगली त्या ब्रांचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आफ्टर कम्प्लिटिंग MA त्याच्यानंतर एक RCIचं लायसन्स तुम्ही मिळवू शकता. MAच्या बेसवरती पण न्यूरोसिस लेवलला तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, एन्झायटी, स्ट्रेस, काउन्सिलिंग वगैरे. पण खूप सिव्हिअर लेवलचे डिसीजेस ट्रीट करायचं असेल तर RCI इन काउन्सिलिंग, RCI इन क्लिनिकल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. सो बेसिकली हे महत्वाचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं 11वी-12वी सायन्स झालंय त्यांनी BA इन सायकोलॉजी ऍडमिशन घेतलं तरी ते पुढे सायकोलॉजिस्ट बनू शकतात. ज्या लोकांचं ग्रॅज्युएशनही सायकोलॉजी मधून नाहीये त्या लोकांना ज्या कॉलेजमध्ये सायकोलॉजीचं म्हणजे MA इन सायकोलॉजी आहे ते कॉलेज एक एंट्रान्स एक्झाम ठेवतं. ती एंट्रान्स एक्झाम पास झाल्यानंतर तुम्ही BA जरी तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन दुसऱ्या कुठल्या तरी फील्डमध्ये असेल, त्यांनी ती एंट्रान्स दिली, एंट्रान्समध्ये बऱ्यापैकी चांगले मार्क्स आले की तुम्ही सायकोलॉजीला ऍडमिशन घेऊ शकता. एक असा प्रश्न होता की MA मधून पण आहे का, तर MBA केलं तुम्ही, MA इन पॉलिटेक्निक केलं, तुम्ही इंजिनिअरिंग केलं, कुठली पण डिग्री तुमच्या हातात आली आणि आता तुम्हाला असं वाटतंय की नाही आता मला सायकोलॉजिस्ट बनायचंय, तर तुम्ही काय करू शकता, डिरेक्टली त्यांची एंट्रान्स एक्झाम ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय ती देऊ शकता, ती पास व्हा आणि त्यानंतर तुम्ही सायकोलॉजीला ऍडमिशन घेऊ शकता. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, नोकरी लागणार का मला मॅडम? आता मला माहितीच नाहीये की तुम्ही काय केलं, म्हणजे असे प्रश्न असतात आपल्याकडे खूप सारे की आता माहिती नाहीये त्याने काय एज्युकेशन केलंय, तो काय शिकतोय, तो कुठे आहे, आता सध्या कुठल्या परिस्थितीत, त्याचं वय काय, आणि मी कसं सांगणार त्याला की नोकरी लागणार. आय 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 कांट हेल्प यू. ओके, तुम्ही सगळ्या डिटेल्स शेअर केल्या तर आय थिंक मी तुम्हाला थोडीशी मदत करू शकते. ओके, पुढचा क्वेश्चन थोडा ट्रिकी आहे, नापास झालोय. ओ माय गॉड. सो बेटा देख ले तू अभी, ये समझ ले चीज की फेल होना कोई बडी बात नाही आहे. कितीतरी 10वी नापास विद्यार्थी IAS झालेले मी बघितलेत. फक्त त्या मेंटॅलिटी सोबत नापास झालोय ह्या मेंटॅलिटी सोबत सक्सेस मिळवणं थोडं अवघड आहे. नापास झालोय तर अपयश ही यशाची पहिली पायरी म्हणायचं आणि मग परत एकदा एक्झाम द्यायची 17 नंबरचा फॉर्म भरून, हे आपल्याला करावं लागेल. आणि जर असं वाटतंय की तेही करू शकत नाही तर प्लीज तुम्ही आमच्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करा, म्हणजे आम्हाला तुम्हाला काहीतरी हेल्प करता येईल. ओके मॅम, सारखे करिअरचं टेन्शन येतं, कधी सगळे स्वप्न पूर्ण करेल, पॅरेंट्सचं काय करावं? पॅरेंट्सचं काय करावं म्हणजे काय? आपले पॅरेंट्स आहेत, त्यांना जपायचंच आहे, त्यांचा पण विचार करायचाच आहे. आणि करिअरचं सारखं टेन्शन कधी येतं, ज्यावेळेस आपण क्लिअर नसतो की आपल्याला नक्की करायचंय काय. तर लाईफमध्ये बऱ्यापैकी लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की क्लिअरच नाहीये की लाईफमध्ये करायचंय काय, का करायचंय, कशासाठी करायचंय. बऱ्यापैकी मुलं उठतात, MPSCच्या नादाला लागतात, UPSCच्या नादाला लागतात. म्हणजे असं नाही, चांगला नाद येतो जर तुम्ही
फोकसफुली केलं तर चांगली गोष्ट आहे ती. पण माहिती नसतं, मग सगळे करतायत म्हणून आपण करतो, सगळ्यांनी चूज केलं म्हणून आपण ते करिअर चूज केलं, असं जर आपण केलं तर मग टेन्शन येणार आहे करिअरचं. पण जिथे तुम्हाला माहिती आहे की पुढच्या 4 वर्षात मला हे करायचं, त्याच्या 2 वर्षात मला हे करायचं, आणि त्याच्यासाठी जे इम्पॉर्टंट आणि महत्वाचे एफर्ट्स आहे ते घेण्यासाठी मी तयार आहे, तर तुम्ही ती गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने करू शकता. सो बेसिकली अंडरस्टँड करून घ्या की क्लिअर युअर गोल. काय करायचं हे फिक्स करा, म्हणजे टेन्शन कमी येतं. काय करायचं हे फिक्स असल्यावर पालकांना पण सांगता येतं की अजून 2 वर्ष द्या, 2 वर्षात करतो, मग पुढचं पुढे तुम्ही बघा. बऱ्यापैकी मुलांचं हे कन्फ्युजन आहे की वय झालंय, जॉब नाहीये, किंवा एमपीएससी युपीएससीची किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, कळत नाही आता काय करू, घरचे लग्नासाठी फोर्स करताय. अशा वेळी समोरच्या घरच्या लोकांना वेळ मागून घ्यायची की मला पुढचं 1 वर्ष द्या, त्या 1 वर्षात मी ह्या गोष्टी करतो, नाही झालं तर तुम्ही म्हणाल तसं. ही एक गोष्ट स्वतःसाठी मागून घ्या आणि ताकदीने प्रयत्न करा. आणि ते इतक्या ताकदीने करा की जर मी हे केलं नाही तर मग माझं जे व्हायचंय ते होणार आहे. त्यामुळे हा माझा शेवटचा प्रयत्न असेल, माझं सगळी ताकद पणाला लावून लढण्याचा. तर मग तो प्रयत्न सगळ्यांनी करणं महत्वाचं आहे, तो करा. ओके. येस. सो नेक्स्ट आहे 65.17 आहेत. आता कुठे जाऊ? आता मी म्हणतोय की बीएससी नर्सिंग करावं. ओके, आता 65 पॉईंट म्हणजे 65.17 65 अराउंड आहेत हा त्याला मार्क्स, आणि बीएससी नर्सिंग करावं असं करायची त्यांना इच्छा. वाटतंय. चांगलं ओपिनियन आहे. सेवामध्ये इंटरेस्ट असेल, म्हणजे लोकांची सेवा करायला आवडत असेल, तर तुम्ही नर्सिंग थ्रू जाऊ शकता. ठीक आहे, सायन्स मध्ये असतील 65, कमी नाही आहेत मार्क. मार्क सगळे चांगलेच असतात, कारण प्रत्येकाची स्पेशालिटी वेगळी आहे. तुम्हाला सेवा करायला भरपूर आवडतं आणि मग तुमचे मार्क्स कमी आहे, पण नर्सिंगला ऍडमिशन घेणे एवढे आहेत, तर ठीक आहे, तुम्ही करू शकता आरामात. ओके. मी सीए स्टुडंट आहे आणि जॉब पण करते, बट कधी कधी खूप फ्रस्ट्रेटेड होतं, काहीच करू वाटत नाही. हा, ज्यावेळेस आता सीए स्टुडंट म्हणजे तुम्ही एकतर एखाद्या खूप सिरियस एक्झामचा सिरियसली अभ्यास करताय आणि त्यासोबत तुम्ही जॉब पण करताय. ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवता आल्या तरच तुम्ही फ्रस्ट्रेटेड आणि डिप्रेस नाही होणार आहे. त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मला एक कळकळीचं सांगणं आहे की महिन्याभरात तुमची अपेक्षा असते की रोजच अभ्यास झाला पाहिजे, 8 तास, 4 तास, 5 तास रोजच झाला पाहिजे. असं नाही होत. तुमचा 30 दिवसांचा एक महिना आहे ना, त्या 30 दिवसातले 5 दिवस ते 6 दिवस तुमचा अभ्यास नाही होणार आहे. तुम्हाला डिप्रेशन येणार आहे, तुम्हाला अभ्यास नाही करायचा असं वाटणार आहे, तुम्हाला नको वाटणार आहे मला ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्याशा असं वाटणार आहे. पण इट्स नॉर्मल थिंग. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक दिवस अभ्यास नाही झाला तर दुसऱ्या दिवशी गिल्टमुळे अजून दुसऱ्या दिवशी होत नाही, तिसऱ्या दिवशी अजून गिल्टमुळे होत नाही. हे नाही करायचंय. एखाद दिवशी नाही झाला, आज नाही झाला, आज नकोच, होतच नाहीये, करायचंच नाही, उद्या करू, हे थोडंसं ढकलणं करा. जॉब आणि तुमचा अभ्यास ह्या दोन्ही गोष्टींसाठी मेंदूत 2 वेगळे कप्पे करा. जॉबमध्ये गेल्यानंतर यू हॅव टू चेंज युअर फुल पर्सनॅलिटी, आणि इकडे आल्यानंतर चेंज करणं फुल पर्सनॅलिटी गरजेचं आहे. जॉबचं किरकिर घेऊन अभ्यासाला बसला तर अभ्यास होणार नाही, आणि अभ्यासाचं टेन्शन घेऊन जॉबला गेला तर जॉब व्यवस्थित होणार नाही. आणि मग त्याच्यातून जे कन्फ्युजन तयार होणार आहे की मी, मग असं वाटतं ना आपल्याला आपण पात्र आहोत की नाही ह्या गोष्टी करण्याच्या, तर हे नकोय. त्यामुळे दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवा आणि दोन्ही ठिकाणी मानसिकता वेगळ्या ठेवा आणि त्या पद्धतीने करत राहा. एखाद दिवशी ताण येईल, नको करायला वाटेल, बट इट्स ओके अँड इट्स नॉर्मल. ओके. मॅम, मला तुमच्यासारखं मोठं करिअर करायचं आहे, प्लीज सजेस्ट मी. मला कोणीच साथ देत नाहीये. ओके, मी देणार तुला साथ. तुला कोणी नको देऊ दे, मी देणार तुला साथ. मी तुला सांगणार असं करिअर कसं करतात. 99% सायकोलॉजिस्ट काय करतात, ज्यांचं एम क्लिनिकल सायकोलॉजी झालंय, एवढे तर सगळे सक्सेस नाहीत ना मिळवत जेवढं तुम्ही मिळवलं. पहिली गोष्ट, मी जे सक्सेस मिळवलं आहे हे फक्त सायकोलॉजीच्या जोरावर नाही मिळवलं. दुसरी गोष्ट, हे खूप मोठं करिअर नाहीये, किंवा हे खूप, म्हणजे मी जे केलंय ते खूप मोठी गोष्ट नाहीये असं मला म्हणायचं थोडक्यात. की ही पण एक छोटी गोष्ट आहे, माझ्या परीने मी करत गेले, फॉर्च्युनेटली त्याला सक्सेस मिळत गेलं, चांगली गोष्ट आहे. मी तुला हेल्प अशी करू शकते की माझ्यासारखं बनायचा प्रयत्न नको करू. तू जशी आहे, तू तुझ्यासारखा बनण्याचा प्रयत्न कर. बिकम बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. माझ्यासारखं बघून काय नाही मिळणार, कारण माझ्या सर्कमस्टन्सेस, माझ्या परिस्थिती, माझ्या आयुष्यात आलेले उतार चढाव हे सगळंच वेगळं आहे, आणि कदाचित तुझ्या आयुष्यातलं सगळंच वेगळं आहे. त्यामुळे मला तुला एकच सांगायचंय की तू तुझी बन.
तू तुझा बन जो कुणी आहे. कारण कुणासारखं बनून काय मिळत नाही लाईफमध्ये, कुणाला फॉलो करून काय मिळत नाही लाईफमध्ये. दोन गोष्टी माझ्याकडून शिक, ज्या शिकता येईल मी शिकवायला तयार आहे, पण शेवटी तू तुझं बन. माझ्यासारखं करिअर करण्यासाठी बेसिकली एक आहे की तुम्हाला खूप सारा अभ्यास, खूप सारं वाचन, खूप साऱ्या लोकांना फेस करावे लागतील, लाईफमध्ये प्रॅक्टिकल अनुभव घ्यावे लागतील, लोकांना फेस करावं लागेल, अपमान पत्करावा लागेल, कुठलंही काम करण्याची ताकद ठेवावी लागेल. मी पॅम्पलेट वाटण्यापासून कामं केलेली आहेत, टॉयलेट क्लीन करण्यापासून कामं केलेली आहेत. तर ही सगळी मानसिकता त्या लेवलची ठेवता आली आपल्याला तर कदाचित आपण पोहोचू. कदाचित माझ्यापेक्षा पण हाय लेवलला तुम्ही पोहोचाल. सो ऑल द बेस्ट फॉर यू. बट जस्ट दिस इज व्हॉट इज. ओके मॅम, जस्ट BA फायनल एक्झाम दिली आहे, पुढे काय करू समजत नाही, या फील्डमध्ये स्कोप पण नाही एवढा. पहिलं तर हा, स्कोप जास्त नाहीये आर्ट्समध्ये. असं आहे पण एवढं पण नाहीये की काहीच नाहीये. खूप सारे असे BA च्या रिलेटेडचे ऑप्शन्स आहेत की जे तुम्ही करू शकता. सायकोलॉजी हा पण एक खूप चांगला ऑप्शन राहू शकतो. स्पर्धा परीक्षा हा एक ऑप्शन राहू शकतो. प्रोफेसरशिप हा एक ऑप्शन राहू शकतो. तुम्ही स्वतःचं काहीतरी लिखाण करू शकता. तुम्ही स्वतःचे काहीतरी त्या रिलेटेडचे क्लासेस घेऊ शकता. आता सगळ्यात महत्वाचं आहे कॉन्टेंट क्रिएशन. तुमचं BA इन हिस्ट्री झालं तर तुम्ही हिस्ट्री लोकांना सांगू शकता. BA करताना BA च्या साइड बाय साइड खूप सारे कोर्सेस केले तर ते युजफुल ठरतात. आर्ट साइड मी घेतली होती, 11वी 12वी आर्ट्स, फर्स्ट सेकंड थर्ड इयर आर्ट्स. हे करता करता आर्ट्सला कसं असतं की अभ्यास कमी असतो, लिखाण जास्त असतं, बट पेपरच्या 2 दिवस आधी अभ्यास केला तरी तुम्ही पास होता. तर असं असल्यामुळे मी काय केलं होतं माझ्या लाईफमध्ये की मी जॉब करायचे, मग साइड बाय साइड जॉब करायचे, त्यातून खूप सारे स्किल डेव्हलप झाले. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस लावले, स्पोकन इंग्लिशचे क्लासेस लावले, नंतर काउन्सिलिंगचे जॉब्स केले, वेगवेगळे हिप्नोथेरपी, हिप्नॉसिस, स्टेज हिप्नॉटिझम, काउन्सिलिंग सेशन्स, अशा प्रकारच्या गोष्टी शिकले. इवन व्हिडिओ मेकिंग, एडिटिंग, उगाच कॅमेऱ्याच्या पुढे बसून बडबड करत बसायचं, कॉन्टेंट क्रिएशन, ह्या गोष्टी करत राहिले. सो BA करता करता साइड बाय साइड अशा खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज तयार होत असतात असतात आसपास. त्या तुम्ही बघा, त्या सीक करा, तिथे जा, त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करा. BA नंतर तुम्ही MBA ला पण ऍडमिशन घेऊ शकता. तर तुम्ही त्या पण फील्डकडे जाण्याचा प्रयत्न करा. स्वतःला यू जस्ट हॅव टू मेक युअर सेल्फ व्हेरी काइंड ऑफ की एक चांगल्या प्रकारची पर्सनॅलिटी स्वतःला बनण्यासाठी आधी तयार करा. कारण ह्या जगामध्ये वर्कर्स खूप आहेत पण लीडर्स कमी आहेत. आणि BA ची माणसं चांगली लिडरशिप पण करू शकतात, कारण सगळ्याच गोष्टींचा, सगळ्याच विषयांचा अभ्यास असतो. सोशलॉजी माहिती आहे, इकॉनॉमिक्स माहिती आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, सो सायकोलॉजी माहिती आहे. सो बेसिकली यू कॅन बिकम अ गुड लीडर ऑल्सो. तर त्याच्या पद्धतीने काय शिकता येतंय का अजून नवीन, हे बघा, शिकत राहा. ओके, मला सायन्समधून 75% आले आहेत, काय करू, घरचे सॅटिस्फाय नाही आहेत. हात जोड घरच्यांना आणि आता पुढचं कशाला ऍडमिशन घ्यायचं त्याला घे, हॉस्टेलला राहा. म्हणजे बेसिक सांग, एकदम सिंपल सिंपल सिंपल. घरच्यांना पटत नाही, हॉस्टेलला राहायचं, म्हणायचं माझं ऍडमिशन करून द्या हॉस्टेलला. बस एवढंच सांगेल मी. दूर रहो उनसे जो आपसे सॅटिस्फाईड नाहीये. से समथिंग अबाउट करिअर. करिअर इट इज द मोस्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन अवर लाईफ. आयुष्यातला खूप महत्वाचा भाग आहे, पण समहाव कधी कधी त्यालाच आयुष्य समजून बसणं चुकीचं आहे. त्यामुळे एखाद्या करिअरमध्ये तुम्ही फेल झाला तरी स्वतःला अपयशी नका समजू, कारण कदाचित तुम्ही दुसऱ्या एका वेगळ्या गोष्टीसाठी बनलेला आहे, जी कदाचित तुम्हाला अजून माहिती नाहीये. त्यामुळे व्हॉट एव्हर इट इज, कीप ट्राईंग, कीप ट्राईंग. एखादी गोष्ट सापडेल जी तुमचं भविष्य खूप चांगल्या पद्धतीने घडवेल. आय लूज माय कॉन्फिडन्स वेन आय फेल, हाऊ टू ओव्हरकम दिस. मगाशी सांगितल्याप्रमाणे अपयश ही यशाची पहिली पायरी असं म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं. कारण तुम्ही ज्यावेळेस थांबता, एखादी गोष्ट तुम्ही लूज केल्यानंतर तुम्ही थांबता, ते खरं अपयश आहे. लूज करणं किंवा मार्क्स कमी येणं किंवा फेल होणं हे अपयश नाहीये. ते झाल्यानंतर, ती घटना घडल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस एक पॅरलाइज होऊन एका जागेवर थांबताना किंवा मेंदूला पॅरलाइज करताना, ते खरं अपयश. 12th नंतर काय करू, 49% आहेत, कॉमर्स साइड होती. 49 आहे, ठीक आहे, चांगले आहेत. 12th नंतर आता तुम्ही BCom करू शकता किंवा तुम्ही BA करू शकता.
दॅट कुड बी अ बेस्ट ऑप्शन. आणि साइड बाय साइड खूप सारे स्किल्स शिकत राहा. मार्क अँड करिअर. काही संबंध नाहीये. काही संबंध नाही. ओके. हा, काही ठिकाणी पोहोचण्यासाठी मार्क्सची गरज असते. तेवढे मार्क तुम्ही पाडू शकला, ठीक आहे, संबंध काही नाही. आज मला कुणी विचारत नाही की मॅडम तुम्हाला MA ला, तुम्ही सायकोलॉजिस्ट आहात तर तुम्हाला MA ला किती मार्क्स होते. सो काही संबंध नाहीये. पोलीस भरतीत वेटिंगलाच पडतो, ते पण पहिला. खूप डिप्रेशन येतं, काय करू? अभ्यास करा, चूक शोधा की का वेटिंगला पडतोय, कुठे गडबडतंय, कुठली मिस्टेक घडतीये आपल्याकडून कळत नकळतपणे, ह्याचा शोध घ्या. ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांच्याशी बोला. जलस नाही व्हायचंय त्याचं झालं माझं नाही. त्याला विचारायचंय की काय रे गडबडलं, म्हणजे माझं काय गडबडलं असेल, कदाचित त्याला सापडेल. सो ज्यांना सक्सेस मिळाले, जे तिथे पोहोचलेत, त्यांना भेटा, त्यांच्याकडून करेक्शन करून घ्या आणि तुम्ही कुठे चुकताय ते क्रॉस चेक करा आणि त्या चुकीवर काम करा. तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल 100%. करिअर बद्दल सांगा माझ्या. आता तुझ्या करिअर कसं सांगू, काहीच मेन्शन नाहीये. हाऊ कॅन आय से एनिथिंग. सो जस्ट तू जरा डिटेल मध्ये नेक्स्ट ह्याला विचार, मी नक्की सांगेल काय. 78.33 मार्क्स पडलेत. कॉंग्रॅच्युलेशन्स, गुड. माझा 6 इयरचा एज्युकेशन मध्ये गॅप आहे, तरी मी एज्युकेशन सुरू केलं राहिलेलं. आता 2nd इयरला आहे मी. व्हेरी नाईस, आय एम सो प्राऊड ऑफ यू. कॉमर्स नंतर आपण काय करू शकतो? CA करू शकता. चांगला ऑप्शन आहे. ओके. अभ्यास किती मार्क्स आहेत कॉमर्स मध्ये हे पण डिपेंड करतं. MCOM करू शकता, CA करू शकता, बेटर ऑप्शन्स आहेत. MBA बेटर ऑप्शन आहे. कॉमर्स मध्ये होतो, 30% आहेत, 4 सब्जेक्ट राहिलेत. 17 नंबरचा फॉर्म भरा, परत एक्झाम द्या आणि 4 सब्जेक्ट काढा. जमत नसेल तर 11वी नंतरचं 12वीचं ऍडमिशन आर्ट्सला शिफ्ट करा. मॅम, मला इंजिनिअरिंग मध्ये 9.6 CGPA आहे. पुढच्या करिअर बद्दल सांगा. तुम्हाला ह्याच्यासाठी मी सांगेल की एवढं पुढे जाऊन पण आपल्याला जर वाटत असेल की आपण कन्फ्युज आहे, आपल्याला ती गोष्ट करायची नाही लाईफमध्ये, तर एक गोष्ट आहे की यू डू युअर ऍप्टिट्यूड टेस्ट. एक अडल्टची पर्सनॅलिटी विथ ऍप्टिट्यूड टेस्ट असते. ती टेस्ट जर तुम्ही केली तर बेटर वेने तुम्ही स्वतःला, स्वतःच्या पर्सनॅलिटीला अंडरस्टँड करू शकाल आणि त्यासोबतच तुम्ही कुठे केलं पाहिजे तुमच्या पर्सनॅलिटी अकॉर्डिंग काम, तुमच्या ऍप्टिट्यूड अकॉर्डिंग काम, तर ते पण तुम्हाला समजून जाईल. 59.33 सायन्स स्ट्रीम. चांगलंय. 52% मार्क्स आहेत, पण पुढे काय करायचं हेच समजत नाहीये. कितवीत आहेत माहित नाही. आता 12वीचा रिझल्ट लागला तर ऍझ्युम करते 12वीत असतील. पुढे आय ऑल्सो रेकमेंडेड एक ऍप्टिट्यूड टेस्ट करा. 5,000ची टेस्ट आहे, 50 लाख वाचवते पुढचे. तर तुम्ही ते अंडरस्टँड करून घ्या. लोकांना कळत नाही. काल पण एक फोन आला होता की मॅम करायची आहे. मी त्यांना टेस्टची फीस सांगितली, लाईक की ओ माय गॉड एवढी पैसे तर माझ्याकडनं भरणं होणार नाही. मग पुढे यार तुम्ही अकॅडमीजला यू पे काइंड ऑफ 3 लाख 4 लाख 5 लाख रुपये तुम्ही भरता आणि परत म्हणता झालं नाही माझ्याच्याने. यू यू ते सगळा पैसा वेस्ट जातो. तर बेटर वे ना तुम्ही एक 5,000ची छोटीशी टेस्ट करताय आणि त्याच्यातून तुम्हाला कळतंय की खरंच आपण सायन्समध्ये चालणार आहेत का, आर्ट्समध्ये चालणार आहेत का, आपण ज्या फील्डमध्ये जाणार आहे तिथे चालणार आहेत का. आपली पर्सनॅलिटी, आपला ऍप्टिट्यूड. ऍप्टिट्यूड म्हणजे ज्या गोष्टी जन्मजात तुमच्यामध्ये, ते तुमचे गुण कौशल्य तुमच्या आतमध्ये आहेत त्या, तुम्ही ज्याच्यासाठी बनलेले आहात ते. आणि ऍटिट्यूड म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या. बऱ्यापैकी आपल्याला आपला ऍटिट्यूडच खरा वाटतो की दृष्टिकोन. मला हे सायकोलॉजी तुमच्याकडे बघून चांगलं वाटतंय मॅडम, हेच करतो. पण अरे तुझा ऍप्टिट्यूड नाहीये सायकोलॉजीचा, तर तू नाही करणार आहे. तुला वेगळं काहीतरी पाहिजे. म्हणून ऍप्टिट्यूड टेस्ट मस्ट आहे करे, आणि सायंटिफिक आहे यार, करनी चाहिए. ओके, आपण घेतो. इट इज नॉट मार्केटिंग, बट जर तुम्हाला व्हिडिओ बघून हा प्रश्न पडला की कुठं करतात ही टेस्ट, तर आपण ती टेस्ट करतो. हो, नंबर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मी देईल. जर ज्याला कुणाला करायचे असेल आफ्टर 12th, किंवा कुणी तुम्ही पाक करिअर करून बसलाय ना आता असं की ह्याच्यात मनच लागे ना माझ्या करिअर मध्ये माझं, करू शकता परत एकदा आणि बघू शकता की नक्की कशात पुढे जाणार आहे आपण. 26व्या वर्षी MTech ला प्रवेश घेणं म्हणजे खूप उशीर झालाय का? नाही, कुठल्याच गोष्टींना उशीर नाही. माणसं रात्रीची शाळा करतात वयाच्या 40व्या वर्षी. आपल्याला काय उशीर झालाय? काही उशीर नाही झाला. करते राहू. मी FYBA च्या फायनल एक्झाम देत आहे आणि पुढे सायकोलॉजी स्पेशल ठेवण्याचा विचार करत आहे. याच्यामध्ये पुढे करू शकता. सायकोलॉजी ही खूप चांगली स्ट्रीम आहे. मी आहे म्हणून सांगतेय.
खूप स्कोप आहे. जर तुम्ही चांगले सायकोलॉजिस्ट बनला ना, खूप स्कोप पण आहे, खूप पैसा पण आहे, खूप रिस्पेक्ट पण आहे, आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या डोक्याचं दही होत नाही. म्हणजे समोरच्याला तुम्ही सुधरवू शकला नाही, मला माहित नाही ते नाहीये, बट तुमची लाईफ तुम्ही सॉर्टेड ठेवता. सो सायकोलॉजी केलेलं कधी फेल नाही जाणार, असं मला वाटतं. त्यामुळे स्कोप आहे, करू शकता. आणि आता पुढे तुम्ही MA ला ऍडमिशन घ्या, RCI वगैरे करा, होऊन जाईल. काय करावं मॅम काहीच सुचत नाही, तुम्ही सांगा ना प्लीज, खूप चांगलं होईल. कशाचं काय करायचं? कशाचं काय करायचंय मला नाही माहिती. आता कशाचं रिलेशनचं बोलती, करिअरचं बोलत असेल तर जे आहे ते व्यवस्थित कर, जमत नसेल तर फील्ड चेंज कर. पर्सनल अपॉइंटमेंट. नंबर शेअर करेल, तिथे घ्या. ओके. जर MBA केलं असेल तर सायकोलॉजी स्टडी करायचा असेल तर काय करावं लागेल पुढे? MBA केलाय, सायकोलॉजीचा स्टडी केलाय, सायकोलॉजीची एंट्रान्स एक्झाम द्यायची आणि सायकोलॉजीला ऍडमिशन घ्यायचं. रिग्रेट होतंय, मार्क्स एक्सपेक्टेशन्स नुसार नाही येत आणि ओव्हर थिंकिंग होतीये, पॅरेंट्स बोलणी आणि टॉन्ट बसतात आहेत. पालकांचे टॉन्ट बसतायत, 2 दिवस ऐकून घ्या, वर्षभर तर टॉन्ट नाही मारणार आहे. दुसरी गोष्ट, लय जास्त मारत असेल तर नेक्स्ट ऍडमिशन बाहेर हॉस्टेलला घ्यायचं, मी सांगितलेलंच आहे. ओव्हर थिंकिंग करायची काहीच गरज नाहीये. जेवढं जमलं, जसं जमलं तुम्ही केलेलं आहे. फेल तर नाही ना झाला, सो पास झालं पास झालं ही मानसिकता ठेवायची. बी प्रॅक्टिकल यार, ह्या जगामध्ये एवढं हे करून चालत नाही आता. म्हणजे इट इज नॉट नेगेटिव्ह थॉट, पण इट इज अबाउट द करिअर, की तुमच्या मार्क्स वरून तुम्ही कोणतरी तुम्हाला काय बोल, त्याला काय माहिती यार तुमच्या लाईफचं स्ट्रगल नाही माहिती त्याला. तुम्ही कुठल्या ट्रोम्यातनं गेलाय, तुमचं कुठलं रिलेशन ब्रेक झालंय, तुमच्या घरात किती वाद झाले, तुमचा रोज बाप दारू पितो, तुमची रोज आई कालवा करते, ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला एवढे मार्क्स पडलेत ना, आय ट्रस्ट यू की तुम्ही पुढे खूप भारी जाल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष नका देऊ. डिसिप्लिन बद्दल काहीतरी सांगा ना मॅम, कन्सिस्टन्सी मेंटेन होत नाही आहे स्टडीमध्ये, एनी टिप्स? एकच आहे स्टेटमेंट, जे मी कुठेतरी ऐकलं होतं आणि मी ते बोलले पण होते, की डिसिप्लिन इज मोर सेक्सियर दॅन रिग्रेट. सो जस्ट डू दॅट. डिसिप्लिन मध्ये एखादी गोष्ट नाही झाली तुमच्या, तर सेल्फ पनिशमेंट द्या. एखादे दिवस नाही जेवलं तरी चालेल, पण तुम्हाला डिसिप्लिन मध्ये राहायचंय तर राहाच. फक्त जर तुम्ही रोज व्यायाम करता, एखाद दिवस चुकला तर रिग्रेट घेऊ नका. ठीक आहे, समजून घ्या की आपली बॉडी एखाद दिवशी आराम मागते. सो अशा पद्धतीने थोडंसं ठेवायचं. मॅम माझा एक विषय गेला आहे तर मी पुढे ऍडमिशन घेऊ शकते का? 12वीत विषय गेलाय तर परत पेपर द्यावा लागेल. फर्स्ट सेकंड थर्ड इयर मध्ये विषय गेला तर ATKT लागते. मग परत म्हणजे पुढच्या वर्गात जाऊन तुम्ही परत ऍडमिशन घेऊन तुम्ही तो विषय परत सोडवू शकता. बीएड के बाद कौन सी फील्ड में एडमिशन ले और गवर्नमेंट टीचर जल्दी बनना है तो क्या करें? गव्हर्नमेंटचे सेट नेट वगैरे ज्या एक्झाम्स असतात त्या पास करा, आणि गव्हर्नमेंटच्या अंडर ज्या कुठल्या शिक्षण खात्यातल्या एक्झाम्स होतात त्या देण्याचा प्रयत्न करा. 1-2 ऍडिशनल कोर्सेस करा की जे तुमच्या प्रोफाईलला आणखी स्ट्रॉंग बनवते. MPSC आफ्टर 12th? करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, सुरू करा. ओके मॅम, प्लीज सायकोलॉजिस्ट या करिअर बद्दल सांगा, ते करायचं आहे मला. कर कर, बिनधास्त कर. फक्त आधी पर्सनॅलिटी डेव्हलप कर, स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः मॅनेज करायला शिक, स्वतः डिप्रेशन कसं असतं काय असतं ते अंडरस्टँड करून घे, आणि मग त्याच्यामध्ये पड. इट इज जस्ट अ ब्युटिफुल थिंग. 12th मध्ये खूप कमी आहेत मार्क्स, 51%. CAT द्यायची आहे, इंजिनिअरिंग करते, पण आता पुढे मला प्रॉब्लेम येतोय. कशाचा प्रॉब्लेम आहे? CAT देतीये का? देणार आहे? CAT देणार आहे. देणार आहे. हा. मग CATचा आता अभ्यास मन लावून कर. जेवढा जास्त फोकस करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न कर. CAT तरीही मनासारखे मार्क्स नाही आले तर डू वन ऍप्टिट्यूड टेस्ट अँड विल चेंज अवर फील्ड. मॅम सजेस्ट वन बुक लाईक ऑटोग्राफी ऑफ योगी. हा, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी हे पुस्तक. तसेच तुम्हाला आणखी हवे असतील तर गौतम बुद्धांचे चरित्र तुम्ही वाचू शकता. त्याच्या व्यतिरिक्त श्रीमान योगी म्हणून पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकता. अशी खूप सारी पुस्तकं आहेत. इवन कादंबऱ्या वाचू शकता, छावा वाचू शकता. म्हणजे अशा कादंबऱ्या की ज्याने तुमच्या आयुष्याला काहीतरी अर्थ प्राप्त होईल. इफ देर इज, आणखी एक आहे ना ययाती. तर आता आपलं खूप मोहाचं जग आहे, तर त्याच्यामध्ये त्या ग्रिडीनेसला थोडं ओळखायचं असेल तर ययाती म्हणून खूप सुंदर पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकता. आणि एक सांगू, हातात येईल ते वाचा, वाचा फक्त. म्हणजे
त्याच्यातूनच तुम्हाला तुमची टेस्ट कळेल की तुम्हाला कशा प्रकारच्या गोष्टी आवडतात. सो वाचत राहा, वाचत राहा, वाचत राहा. सगळं वाचा, कशालाच हे नका करू. आज काहीतरी नवीन वाटतंय, हा विषय काहीतरी नवीन वाटतोय, जस्ट घ्या हातात आणि सुरुवात करा फक्त. इंटरेस्ट आला तर कंटिन्यू करा, नाही तर लगेच दुसरं घ्या. कारण एव्हरीवन हॅज अ डिफरंट इंटरेस्ट. तसं तुमचा वाचण्याचं चव कदाचित वेगळी असेल. काहींना फक्त साहित्य आवडतं, काहींना फक्त बायोग्राफीज आवडतात, काहींना सायंटिफिक गोष्टी आवडतात. सो एव्हरीवन, काहींना फक्त इन्फॉर्मेटिव्ह आवडतं. तर एव्हरीवन हॅज अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. बट जस्ट तुम्हाला ऑटोबायोग्राफी ऑफ योगी आवडतं म्हणजे तुम्हाला थोडी स्पिरिच्युअल आणि थोडीशी एक असतं ना की आयुष्याचा मिनिंग शोधून काढणारी, जसं की द मॅन हु इज सर्चिंग फॉर अ मिनिंग एक पुस्तक आहे, खूप सुंदर आहे. नंतर आहे की अ मॉन्क हु सोल्ड हिज फॅरारी. अशा प्रकारची पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता. यू आर ऑलवेज पॉवर विथ सुपर वुमॅन. थँक्यू सो मच. मॅम, मी आर्ट्सला होते, मला 53% आहेत. मी इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकते का? धन्य आहे. नका असं करू प्लीज. असं नाही होत, ते तसं नसतं ते. डोंट डू दॅट. तुमच्यासारखं करिअर करायचं असेल तर काय काय करावं लागेल? अपॉर्च्युनिटी किती आहे? तसा विचार केला ना, स्वतःच्या पायावर उभा राहिलं तरच म्हणजे कष्ट करायची ताकद लागते. दिवस रात्र कष्ट करायची ताकद लागते. 14-14 तास, 15-15 तास काम करायची ताकद तुमच्यामध्ये असेल, दिवस रात्र अभ्यास करण्याची ताकद असेल, तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि ऑलवेज यू नीड टू फाइंड समथिंग, आणि तुमच्या जगण्याला काहीतरी कारण शोधून ते त्याला चिपकवून त्या करिअरला तुम्हाला त्या स्पीडमध्ये पुढे जाता येत असेल, तेवढी कॅपॅसिटी तुमच्यामध्ये असेल, तेवढी एनर्जी, तेवढं इंथुझियाझम तुमच्यामध्ये असेल, तर अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. पण यू आर लाईक की जस्ट आय हॅव अ डिग्री अँड आय हॅव दॅट स्किल्स, तर कदाचित ते एवढ्या चांगल्या पद्धतीने काम नाही करणार. ओके. 46.33 आहेत. काय करायला पाहिजे मॅडम? काहीच समजत नाही. कशातच मला माहित नाही, आर्ट्समध्ये, सायन्समध्ये, कॉमर्समध्ये, आय डोंट नो. त्यामुळे मी ह्याचं व्हॅलिड आन्सर नाही देऊ शकत. ओके. 10 मॅम, आपला नंबर मिळेल का? मिळेल ना. 7020053425 हा नंबर आहे अपॉइंटमेंटसाठी. यू कॅन कॉल एनी टाइम, एनीवे. ओके. कमी मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? हे मार्क बिर्क काय नसतं रे. एवढा सल्ला देईल. मार्क इज द लिटिल बिट पार्ट ऑफ युअर लाईफ, बट इट इज नॉट युअर लाईफ. सो ऑलवेज रिमेंबर दिस थिंग. आणि एका छोट्याशा पेपरवरच्या तिथले 2 अंक तुमचं लाईफ डिसाईड नाहीत करत. ते अंक बदलण्याची तुमच्यामध्ये ताकद आहे. ठीक आहे, नाही झालं, नेक्स्ट टाइम आपलं होऊन जाईल. ओके. मी गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन करते, पण फोकस नाही लागत. प्रयत्न तर खूप जास्त करते. दिशा नाहीये कदाचित. म्हणजे गव्हर्नमेंट एक्झाम करताय, पण त्या करण्याला कारण नाहीये. त्यामुळे प्रयत्न अपयशी ठरतायत. कारण माणसाला ना जगण्याचं आणि काहीतरी करण्याचं कारण माहिती पाहिजे. उगाच करतोय, उगाच चाललंय म्हणून चाललंय, ह्याला काय अर्थ नाही. त्यामुळे तुम्हाला गव्हर्नमेंट एक्झाम का करायची आहे ना, हे कारण क्लिअर करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की काय कारण आहे, तुम्ही कशासाठी करताय. आई बाबांसाठी करताय तर काम करतानाचा त्यांचा फोटो तुमच्या डेस्कला पाहिजे. दॅट इज द रिअल मोटिवेशन. हार्डवर्क करताय तर कुठे गडबड होती हे शोधण्याची कपॅसिटी पाहिजे. शोधता येत नसेल तर कुणाची तरी मदत घ्या. बट जस्ट फक्त हार्डवर्क नाही चालत. हार्डवर्क सोबत स्मार्ट वर्क पाहिजे, अनालिसिस पाहिजे, गोष्टींचं पॅटर्न अंडरस्टँडिंग पाहिजे की नक्की कुठं गडबडते, तर गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. मॅडम, मला एक व्यवसाय सुरू करायचा आहे, परंतु घरच्यांची अपेक्षा आहे की ग्रॅज्युएशन कर आणि नोकरी कर. व्यवसाय आपलं काम नाही. हे तर सगळ्या मिडल क्लास फॅमिलीचा प्रॉब्लेम आहे. फॉर्च्युनेटली माझे आई वडील मला म्हटले नाहीत की बिझनेस. अजून पण त्यांना असं वाटतंय की त्यांनी भोपाळची एक एक्झाम दिली आहे, त्या एक्झाम मध्ये मार्क पडल्यावर हिला गव्हर्नमेंटचा जॉब लागेल. बट त्यांना माहिती नाही की ही किती कमवते. सो एक बेसिक गोष्ट ही आहे की बिझनेस करायच्या वेळेसला खूप तामझाम करून नाही करायचं. की तुम्ही एखादं चहाचं दुकान टाकलंय आणि मग तुम्ही सेलिब्रिटी बोलवले कात्रीने ते हे करायला, फीत कापायला. ज्या ऑफिसमध्ये मी आता बसलेली आहे, ह्या ऑफिसची पूजा नाही झाली अजून, प्रवेश वगैरे असं काहीच नाही झालेलं. इतक्या सायलेंटली काम सुरू करायचंय. तुमचा जो बिझनेस आहे त्याच्यासाठी बिझनेस करायला पैसा नाही लागत, बिझनेस करायला स्किल लागतं. सो
तुम्हाला ते स्किल डोक्यात डेव्हलप करून तुम्हाला काय प्रोडक्शन असणार आहे, तुम्ही काय प्रोडक्ट करणार आहे, कुठल्या बेसवरती चालू करणार आहे, त्यासाठी तुम्हाला किती पैसे लागतील, ते तुम्ही कुठून आणणार आहे, हे इतकं सायलेंटली पाहिजे. घरी नाही कालवा करायचा, 3 लाख रुपये द्या बिझनेस करायचा आहे. कसे देतील ते, कुठल्या बेसवर देतील? कारण आपल्या पाठीमागच्या कुठल्या जनरेशन मध्ये बिझनेस नावाचा बी कुणाला माहिती नाही, नाही देणार पैसे. त्यामुळे आपल्याला छोटी छोटी अमाऊंट अर्न करायची. जॉब एज्युकेशन करताय, ग्रॅज्युएशन नंतर संध्याकाळी जॉब करायचा आणि पैसे कमवायचे, जे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये टाकायचे. घरच्यांना नाहीत मागायचे, तुम्ही कमवायचे. घरच्यांना म्हणायचं 4 तास लायब्ररीत बसतो आणि पार्ट टाइम जॉब करायचा. त्याच्यातून आलेला पैसा उद्या जाऊन तुमच्या बिझनेसमध्ये लावायचा, आणि ज्यावेळेस तो बिझनेस इंट्रोडक्शन देण्या एवढा परफेक्ट झाला असं तुम्हाला वाटतंय, त्यावेळेस तो घरच्यांना इंट्रोड्यूस करायचा. दे विल प्राऊड ऑन यू. कारण ही मिडल क्लास मेंटॅलिटी आहे, नाही होत बिझनेस. सो आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागतं. मतलब असं नाही तर मग असं खायला लागणार आहे. पोलीस जॉब नको. मग नका करू. एवढं काय नाही करायचं ना, नाही करायचं, दुसरं काहीतरी शोधायचं जे तुम्ही चांगलं करता. एवढा लोड नाही घ्यायचा. दिस इज द वन लाईफ बेबी. म्हणजे ते आहे ना की एकच आयुष्य आहे यार. सो तुम्हाला जे आवडतं ते करा. आता सध्या जर तुम्ही पोलीस जॉब मध्ये आहात, जॉब करताय, त्रास होतोय, फिनान्शियल प्रॉब्लेम आहे म्हणून तिथे काम करावं लागतंय, तर डोक्यात ठेवा की पुढचे किती वर्ष मला ह्या मानसिकतेत जॉब करायचा आहे आणि किती वर्षांनी मी रिझाईन देणार, आणि त्यानंतर मी काय करणार त्याची तयारी आतापासून सुरू करायची. मॅम, मलाही तुमच्यासारखं काउन्सिलिंग मध्ये करिअर करायचं आहे, तर मला थोडी माहिती भेटेल का? प्रिव्हियस व्हिडिओमध्ये खूप सारी माहिती मी दिलेली आहे. एक ऍडिशनल सांगते, खूप सारी पुस्तकं वाचायला सुरुवात करा सायकोलॉजीच्या रिलेटेड. मॅम, मला पोलीस भरती आणि MPSC ची आवड आहे आणि प्रत्येक वेळेस 2-3 मार्क्सने रिझल्ट राहतो, काय करू? का राहतोय तो सर्च करा. व्हिज्युअलायझेशन मध्ये स्वतःला खूप कॉन्फिडेंट दाखवा एक्झाम देतानाचा, आणि एक दिवस तुम्ही हे कराल. हे मॅनिफेस्टेशन करणं फार महत्वाचं आहे. आता मॅनिफेस्टेशन कसं करतात, ते काय असतं, त्याच्यावर मी नक्कीच एखादा नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती मी बनवेल. ओके. 43% भेटलेत, घरचे खूप जास्त सॅड आहेत दीदी, आणि मला खूप मोठं व्हायचंय, काय करू पुढे? काय नाही, घरच्यांना समजावून सांग की मला मोठं व्हायचंय. सो कसं व्हायचंय, काय व्हायचंय, इट हॅज टू बी प्लॅन ओव्हर देअर. काय एवढे मार्क्स कमी आले, म्हणजे ह्याला मी कमी म्हणणार नाही, कदाचित तू दुसऱ्या एखाद्या फील्डमध्ये चांगली असाल, पण तरी पण का मग ह्या गोष्टी येत आहेत, किंवा घरच्यांच्या काय अपेक्षा आहेत त्या तुम्ही का पूर्ण नाही करू शकला, किंवा मग का तुमचे तिथं प्रॉब्लेम क्रिएट झाला, ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. आणि त्यातली त्यात मग तुम्हाला काय आवडतं हे बघा, आणि इथून पुढच्या गोष्टी तुम्हाला ज्या आवडतात, तुम्ही ज्या चांगल्या करू शकता त्याच करा. ओके. नापास झालो मॅडम, कसं करायचं आता? आता परत ऍडमिशन घ्यायचं. आता परत ऍडमिशन घ्यायचं, दुसरं काय करणार? पोलीस भरती बद्दल सांगा जरा मॅडम, लेखी बद्दल. लेखीबद्दल व्हिज्युअलायझेशन टेक्निक शक्यतो यूज करायची. ज्यावेळेस पण तुम्ही लेखी एक्झाम देणार आहे त्याच्या 15 दिवस आधीपासून डोळे बंद करून रिलॅक्स बसणं, पेपरच्या एक्झॅक्ट तिथं गेल्यानंतर तुमची मानसिकता काय आहे ते अंडरस्टँड करून घेणं, तिथे व्हिज्युअलाइज करायचं की मी तिथे गेलोय, मी खूप स्टेबल आहे, संयमी आहे, नंतर शांत आहे, आणि मी खूप शांत डोक्याने पेपर लिहितोय. एखादा सब्जेक्ट किंवा एखादी प्रश्न तुम्हाला अवघड गेला तर तुम्ही कन्फ्यूज नाही होते, तुम्ही घाबरून नाही जाते, तर तुम्ही तो सोडून देताय आणि नेक्स्ट प्रश्नावर येतोय. जेवढा कॉन्फिडेंटली, ओव्हर कॉन्फिडेंटली नाही, कॉन्फिडेंटली तुम्ही पेपर देणार आहे, तेवढा चांगला रिझल्ट येणार आहे. कॉन्फिडन्स आधी मेंदूला दाखवावा लागतो व्हिज्युअलायझेशन मधून, अचानक नाही येत. कारण ह्याच्या आधी आपण मेंदूला फक्त फेल्युअर सांगितलं ना, गेल्यावर काय होईल, मग प्रश्न अवघड आल्यावर काय होईल, पेपर फेल गेल्यावर काय होईल, मला मार्क्स नाही चांगले पडल्यावर, असंच निगेटिव्ह केलंय सगळं आपण. तर आपल्या मेंदूला आपल्याला पॉझिटिव्ह काहीतरी दाखवायचंय की जर असं झालं तर काय. ओके, तर मी खूप छान पद्धतीने सावरून नेल, आय एम सो कॉन्फिडेंट विदिन, हे मेंदूला इल्युजन्स द्या, व्हिज्युअलाइज करा. कारण मेंदूला रियालिटी आणि इमॅजिनेशन मधला फरक कळत नाही. सो आपल्याला त्याला इल्युजन्स द्यायच्यात की आय कॅन राईट, आणि ते करत करत अभ्यास तर सेकंड गोष्ट आहेच. फेल्युअरला कसं कॉपअप करायचं मॅम? ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं की जे काय आहे ते आहे, अब आगे बढ़ना है बस.
तुम्ही खूप सुंदर दिसता मॅडम. थँक्यू सो मच. तुमची नजर सुंदर आहे. नजर मी कायम असं म्हणत असते की जे जे आपल्याला म्हणतात की तुम्ही सुंदर दिसता, तर ती कॉम्प्लिमेंट मी अशीच देते की त्याची रिपीट कॉम्प्लिमेंट ही असते की त्यांची नजर सुंदर आहे. नाही तर सुंदर तर सगळेच आहेत आणि प्रत्येक माणसाला ती सुंदरता नाही दिसत आहे. ती कुणाला तरीच दिसते कारण त्यांच्या नजरेत ते सुंदरत्व आहे. सो इट इज अबाउट नॉट माय ब्युटी, इट इज अबाउट युअर आईज ब्युटी. मार्क्स ॲव्हरेज होते 12 PCM ला. सीईटीचा सेकंड अटेम्प्ट आहे, बट या फील्डमध्ये इंटरेस्ट नाहीये, क्रिएटिव्हिटी नाहीये. नका करू, नका करू. ऍप्टिट्यूड टेस्ट करा, करिअर शिफ्ट करून घ्या. तुम्हाला 12th मध्ये किती मार्क्स होते? 87% पॉइंट काहीतरी होते, पण नंबर आलता, नंबर काय. ओके. मला अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे, त्याबद्दल काही सांगाल का? अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी अबाउट कोणाला अट्रॅक्ट करायचंय? जस्ट लाईक ऑरा डेव्हलप करायचंय का की माणसांनी तुमच्याकडे बघत राहायला पाहिजे? इंटरनली खूप जास्त अट्रॅक्टिव्ह बना. नॉलेज, शार्पनेस, अंडरस्टँडिंग, शांतता, पेशन्स, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये दिसल्या पाहिजेत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लास लावायचे ह्याच्यासाठी. कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, कसं ड्रेसिंग करायचं, कशा प्रकारचा परफ्यूम वापरायचा, हेअरस्टाईल कशी करायची, ह्या सगळ्या बेसिक गरजा आहेत व्यवस्थित शिकून घ्यायच्या आणि बी लाईक दॅट. पण हे सगळं ड्रेसअपच्या आधी हे महत्वाचं आहे की तुमच्या डोक्यात काय भरलंय. आणि डोक्यामध्ये जर नॉलेज असेल, शार्पनेस असेल, क्लॅरिटी असेल, तर ऑटोमॅटिकली तुम्ही एक अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी बनता. तुम्हाला वेगळं काय करण्याची गरज नसते. पॅशन सायकोलॉजी आहे असं वाटतं, पण स्पिरिच्युअलिटी वरती देखील स्ट्रॉंग बिलीफ आहेत, म्हणून करिअर कोणतं? सायकोलॉजीला घाबरायचं नाही. स्पिरिच्युअलिटीवर स्ट्रॉंग बिलीफ आहे आणि सायकोलॉजी असं वाटतंय म्हणजे कन्फ्युजन काय आहे, तर सायकोलॉजी देवाला म्हणत नाही ना. मग तुम्हाला असं वाटेल की माझं स्पिरिच्युअलिटी हालेल का? अभ्यास करायचा. सगळं करून ज्यावेळेस शेवटी जे राहतं त्याला बिलीफ मानायचं. अजून आपण तेवढा अभ्यास नाही केला की आपले बिलीफ तिथे जाऊन स्टक व्हावेत. ओके, आपल्या बिलीफला चॅलेंज करा. देवाबद्दलचे स्ट्रॉंग बिलीफ आहेत, स्पिरिच्युअलिटीचे स्ट्रॉंग बिलीफ आहे, त्याला चॅलेंज करा आणि तरीही तो शिल्लक राहताय तर त्याला बिलीफ म्हणा. सायकोलॉजीचा अभ्यास करायला घाबरायचं कशाला आहे? आवडतंय ना, करायचं. सगळ्यात अजून स्पिरिच्युअलिटी पण आवडते, अशा गोष्टी आवडतात की ज्या सावरून लिहितात आपल्याला, तर त्यांच्यासाठी ना आणखी एक सब्जेक्ट आहे जो सायकोलॉजी, स्पिरिच्युअलिटी, तर्कला म्हणजे एकत्र येतात. त्याला त्या विषयाला म्हणतात की फिलॉसॉफी. तर फिलॉसॉफी इट कॅन बी द अनदर गुड ऑप्शन फॉर यू. तर तुम्ही तो पण बघू शकता. हे करिअर पॉइंट. करियर पॉइंट काय है? जो है वही करियर का पॉइंट ही है. अभी तू कर ले बस जो कुछ कर रहा है. ओके, सो लास्ट क्वेश्चन. मला पण असं काउन्सिलिंग शिकायचं आहे, तुम्ही मला हेल्प करू शकाल का? जर काही I कोर्स can. असेल तर? येस, आय कॅन हेल्प यू. जून मध्ये ट्रेन द ट्रेनर्स ही बॅच असते सायकोलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी, किंवा जे विद्यार्थी सायकोलॉजीमध्ये काहीतरी करू शकतात त्यांच्यासाठी. प्रोफेसर्स, डॉक्टर्स, जे लोक त्या करिअरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आहेत, पण त्यांना वेगळं काहीतरी शिकायचं, यांच्यासाठी, ह्या सगळ्या लोकांसाठी, टीचर्स, अशा सगळ्या लोकांसाठी एक बॅच असते जूनमध्ये, ट्रेन द ट्रेनर्स. ज्याच्यामध्ये सायकोलॉजी काय असतं, हिप्नॉसिस काय असतं, आरईबीटी, सीबीटी काय असतं, त्याला कसं यूज करायचं, तुम्ही स्वतःची पर्सनॅलिटी आणखी अट्रॅक्टिव्ह कशी बनवू शकता, तुम्ही स्वतःच्या पर्सनॅलिटीला शेप कसा देऊ शकता, तुमच्या डोळ्यामध्ये एक असं तेज कसं निर्माण करू शकता की समोरचा माणूस तुमच्याकडे बघितल्यानंतर त्याला एक ट्रस्ट निर्माण होईल, आणि तुम्ही स्वतःसोबत 4 लोकांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी कशा पेरू शकता, हे सगळं या कोर्समध्ये आहे. जसं की मी म्हणते की सूर्य बनून आपल्याला जगाला प्रकाश देता नाही येणार आहे, पण आपण पंती बनून आपल्या जवळच्या 4 माणसांना तेवढाच प्रकाश दिला तर ती आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. तर जून मधला जो हा कोर्स आहे, इट विल ऍक्च्युअली लाईफ ट्रान्सफॉर्मिंग कोर्स, ज्याचं एक सर्टिफिकेट तुम्हाला माइंड मिरॅकलच्या अंडर मिळतं. आणि त्या सर्टिफिकेटच्या अंडर जर तुम्ही तेवढ्या कॅपॅसिटी मला तुमची जाणवली की तुम्ही करू शकता, तर तुम्ही तुमची छोटीशी प्रॅक्टिस चालू पण करू शकता. सो हा कोर्स तुम्ही करू शकता जर तुम्हाला माझ्यासारखं नाही, माझ्यापेक्षा भारी बना तुम्ही. सो असं काही बनायचं असेल किंवा यू आर लाईक काइंड ऑफ की मॅम तुमच्यासारखं काम करायला आवडतं, लोकांना मला लोकांना ज्ञान द्यायला आवडतं, फुकट नका ना देऊ, मग पैसे घेऊन द्या, त्याच्यासाठी एक डिग्री लावा. सो
त्या सगळ्या गोष्टी काय असतात, कशा असतात, ह्या सगळ्या त्या 3 महिन्याच्या कोर्समध्ये आपण शिकतो. 3 महिने एव्हरी संडे 2 ते 4-5 तास तो कोर्स चालतो. सो यू विल गेट ऑल ॲक्सेस. तर तो कोर्स तुम्ही करू शकता. त्याच्याबद्दलच्या डिटेल्स मी शेअर करेन. अचानक शेवटचा हा प्रश्न आला आणि हा कोर्स पण आपला लॉन्च होतोय. सो दीज आर एव्हरीथिंग अबाउट द करिअर, जे प्रश्न तुम्ही मला विचारले. शेवटी एकच सांगेल की करिअर इज द पार्ट ऑफ युअर लाईफ, इट इज नॉट युअर लाईफ. छोटं मोठं काहीतरी करता आलं, स्वतःचं पोट भरता आलं, शेजारच्या 4 माणसाला आनंदी ठेवता आलं आणि 2-4 चांगली नाती जोडता आली, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात सक्सेसफुल आहात. याच्या पलीकडं काय लागत नाही. त्याच्या पलीकडे जे काय आपण करतो ना, ते आपलं ग्रीड आहे, तो आपला हव्यास आहे, ते आपला मोह आहे. तर त्या मोहाला कंट्रोलमध्ये ठेवून किती तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने डेव्हलप करताय, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो शेवटी आयुष्यात एक चांगलं माणूस बनता आलं पाहिजे. बास, तुम्ही आहात तर जिंकलोय आपण, आणि त्या उपर जे आहे ते बोनस आहे. सो बोनस माना आणि जस्ट चिल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आता आम्ही कायम देत राहू अशाच प्रकारच्या व्हिडिओजमध्ये. सो थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.